हॅलो, तुम्हा सर्वांना खूप जास्त गुड मॉर्निंग. तर काल जी मी जास्वंदाची कळी पाण्यात टाकली होती ना, त्याचं आज सुंदर असं फूल झालं. तर हे दृश्य बघितल्यानंतर मला असं वाटतं ना की आपला मॉर्निंग वॉकला येण्याचा काहीतरी फायदा होतोय. आणि ह्या चारींची काहीतरी गहन चर्चा चालू होती. आणि मी येताना नेहमी हे बगळे बघते, तर एक ते इतके स्थिर, इतके गंभीर बसलेले असतात ना, असं वाटतं काहीतरी विचार करतायत ते. तर आज मी नाश्त्याला बनवते चवळीचे फुनके. फुनके करायला आपल्याला लागणार आहे लसूण, मिरच्या, जिरं. हे बघा, हे मी जाडसर दळून घेतलं. आता याच्यातच चवळी टाकून दळून घेते आणि याच्यात आता मी मीठ टाकून घेते, म्हणजे आपल्याला नंतर जास्त मिक्स करण्याचं टेन्शन नाही राहणार. चवळी दळून झाली आणि थोडीशी मी जाडसर राहू दिलेली आहे. तर आता मी हे आधी बाजूला ठेवून देते. आधी चिरते कांदा, मग कोथिंबीर. तर हे मी डाळीचं वाटण भांड्यात काढून घेतलं. आता त्यात टाकते हिंग, थोडीशी हळद, त्यात जाईल कांदा आणि कोथिंबीर. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि ना याच्यामध्ये ना थोडंसं तेल टाकायचं. नॉर्मल तेल टाकायचं कारण असं आहे की आपले फुनके आहे ना, ते बाहेरून तर मस्त असे क्रिस्पी बनतील, पण मधून मॉइस्ट राहतील. तर आपलं तेल तापून गेलं. थोडासा गॅस कमी करायचा आणि एक एक करून असे फुनके लावायचे. तेल व्यवस्थित सर्वीकडे पसरवून घेतलं. याच्यावर ना थोडंसं आपण झाकण ठेवून एक फक्त 2-3 मिनिटं ठेवायचं झाकण, म्हणजे ते मध्ये व्यवस्थित वाफायला पाहिजे. पलटरे लवकर. दुसरी बाजू शेकताना झाकण ठेवायची काही गरज नाहीये. ते आपल्याला अशीच मोठा गॅस करून कुरकुरीत करून घ्यायची. तर आपले फुनके झालेले हे काढूया. हे बघ, आता मी बाकीचे पण लावून घेते. तेल परत झाकून ठेवून आपले टेस्टीचे फुनके झालेले. तर आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. लवकरच भेटू आपण पुढच्या छोट्याशा मिनीशा व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.